मला एकाने विचारलं मेडिटेशन म्हणजे काय आणि ते कसं करायचं. मी म्हटलं त्याला, मेडिटेशन म्हणजे मला असं वाटतं की न संपणारा प्रवास. मग तो आयुष्याचा असो किंवा कुठला अंतर गाठायचा असो. जसं रस्त्याने चालत असताना प्रदीर्घ काळ चालल्यानंतर जसं शरीर दमतं, विश्रांतीसाठी शांत बसतं, आजूबाजूचा परिसर निहाळत असतं, तसं माणसाचं मनही दमतं, पण ते बहुधा लक्षात येत नाही माणसाच्या. जसं शरीर दमल्यानंतर शांत बसून फक्त निहाळत असतं, अनुभव घेत असतं, तसं शांत स्थिर मनाने शरीराने प्रत्येक येणाऱ्या भावनेकडे, प्रत्येक येणाऱ्या विचारांकडे फक्त बघत राहावं. कारण प्रत्येक भावना ही येते आणि जाते, आणि प्रत्येक विचार हा येतो आणि जातो. फक्त शांत स्थिर मनाने आणि शरीराने बघत राहणे म्हणजे मेडिटेशन असावं असं मला वाटतं. दमलेल्या शरीराने तासाभराची घटिकेचा आराम केल्यानंतर तसं पुन्हा काही अंतर गाठायला ऊर्जा मिळते, एक वेगळा आनंद मिळतो. तसंच काही काळ मेडिटेशन म्हणजे ते भावनेकडे बघत राहणे, निहाळत राहणे. पुन्हा मनाला नव्याने ऊर्जा मिळते आणि एक वेगळा आनंद मिळतो. आणि तुम्हाला आधीच सांगितलंय की मेडिटेशन म्हणजे मला असं वाटतं की न संपणारा प्रवास आहे. त्यामुळे सतत हा प्रवास करत राहावं आणि मेडिटेशन ही करत राहावं असं मला वाटतं.